हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण आता 10व्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे प्रणय. तर 9 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण मागे घेतले. आता हे 10वं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर, त्यासाठी आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर. आणि या ठिकाणी आपण आलो आहे मुंबई ते हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसने. जर तुम्हाला यायचं असेल तर तपोवन एक्सप्रेस आहे, त्याच्यानंतर अजून 2-4 ट्रेन आहेत, तर त्यांची मी लिस्ट तुम्हाला देईन. आता आम्ही इकडून आधी स्टेशनच्या बाहेर चाललो आहे आणि तिकडून आता बस वगैरे कोणत्या आहेत ते तुम्हाला अपडेट देतो. पाऊस पडल्यामुळे तुफानी अशी गर्दी असा छत्रपती संभाजीनगर बस स्टँडला येलो आणि कन्नड धुळे जाणारा जो प्लॅटफॉर्म असा नंबर 12, तिकडून आपल्या कृष्णेश्वरसाठीचे बस मिळतात. तर या आता 40गाव जाणारी बस आपल्या कृष्णेश्वर जाता बोलली आहे. तर आता आपण चढूया इकडे एस.टी. महामंडळ. तर 40गाव बस असा ही आमका बस डेपो तिकडे सांगितल्याने की कन्नड एस.टी. मिळते किंवा धुळे एस.टी. तुम्ही कृष्णेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकता. याचा 40गाव आता ॲक्च्युली ती कशी कोणत्या रूटने जातले काय कळत नाही. आम्ही आता मॅपवर चेक करतो आणि मग बघतो तिकीट फेअर वगैरे किती. आता स्टेशनपासून जर रिक्षाचा म्हणून गेलास तर रिक्षाचे आमका 30 रुपये घेतले मी शेअरमध्ये. आणि जर तुम्ही सेपरेट रिक्षा केलास तर 100 रुपये त्यांना चार्ज सांगितले. आणि हे किती रे पाण्या कृष्णेश्वर मंदिरापर्यंत किती बोलले? ओके, नाही ते काय बोलले 700 रुपये. तर कृष्णेश्वर मंदिरापर्यंत विचारलं तर आमका त्यांना 700 रुपये सांगितले. पण आम्ही आधी पहिला ठरवला की इकडून बस मिळतात का बघायचा. जर इथून बस नाही मिळत तर लेट झाला असेल तर मग इकडेच हॉल्ट करायचो आणि मग उद्या सकाळी इथून लवकरची पहिली बस पकडून निघायचं. तर आता आम्ही कृष्णेश्वर मंदिराच्या तिकडे पहिल्यांदा भक्त निवास वगैरे किंवा अजून त्या गेस्ट हाऊस वगैरे मिळतात तर तिकडे आम्ही हॉल्ट करतो. बाकीचे तुमका अपडेट देऊच पुढे. आपली बस आता निघाली असा आणि खाली होती जशी बस, मागचे सीट सगळे खाली होते. आता बघूया 1 तास दाखवता मॅपवर तिकीट किती रुपया बघूया आणि काय कसं उतरतं स्टॉपवर उतरतात. 55 रुपये तिकीट आहे आणि दोघांचे झाले 110 रुपये. आणि ही साधी बस आहे 40गावाला छत्रपती संभाजीनगर ते वेरूळगाव आणि 1 तास लागणार आहे असं कंडक्टर दादा बोलले. आता पाऊस असल्यामुळे जरा ट्रॅफिक आहे या सिटीमध्ये. थोडासा अजून 15-20 मिनटं अधिक एक्स्ट्रा लागतील. ट्रॅफिक असा इकडे भयंकर म्हणून वेळ लागतो. तर सर्कल म्हणून आता आपण पाऊस असल्यामुळे मधले तुम्हाला माहिती भेटली नाही. तर डायरेक्ट आम्ही रूम बघितली आणि इकडे आता जेवण जरा महाग आणि आता वाजले आहेत 9, त्याच्यामुळे जरा उशीर झालो. आम्ही आता थांबलो तुळशी फॅमिली रेस्टॉरंटला. तर इकडे 160 रुपये व्हेज थाळी असा आणि 180 रुपयेमध्ये अनलिमिटेड व्हेज थाळी. तर चव बघूया कशी आहात ती. आणि रूम काय त्यांची आणि रूमचं रेट वगैरे असा 800 रुपये. बस स्टँडच्या म्हणजे मंदिराच्या समोरचा बस स्टँड असा, त्याच्यासमोर जो भक्त निवास असा तिकडे जाऊ नको, कारण तिकडे फक्त ग्रुपमध्ये बुकिंग होता, नॉर्मल रूम तिकडे भेटत नाही. तर त्या बाजूला तिकडे इकडे छोटे गेस्ट हाऊस वगैरे लॉज असतात. तर त्या ठिकाणी आमका 800 रुपयात मिळाली रूम दोघांका नॉन AC. आणि AC हवे असतात तर 1200 रुपये. तर तिकडे गरम पाण्याची सोय नाही आहे. सकाळी फक्त आंघोळीसाठी गरम पाणी देणार. ॲक्च्युली आता आमका जरा फ्रेश व्हायचा होता कारण आम्ही मुंबईतून एवढा प्रवास करून येलो. तर आता गरम पाणी नाही बोलले, सकाळी देतील. चल बाकीची माहिती आता रूमवर जाऊन घेऊया. महाराष्ट्रीयन थाळी अनलिमिटेड 180 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याला तंदुरी रोटी मिळाली आहेत, पापड, राईस असा, डाळ असा आणि हे भाजी वगैरे असत. बघूया ओव्हरऑल तर चांगला दिसता. हर हर महादेव मित्रांनो. हर महादेव. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण निघालो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. तर 5 वाजता मंदिर ओपन होतं, आरती वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग ते दर्शनासाठी ओपन करतात. तर आपण आता चाललो आहे 6 वाजता. बघूया गर्दी कशी आहे, मोबाईल वगैरे बाहेर ठेवतात, काय करतात, त्याच्यानंतर दर्शन कोणत्या प्रकारे होतं ते आपण सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आपण आता जे मेन स्टँड आहे या ठिकाणी रात्री बसने आपल्याला सोडलेलं तिकडे आपण आलो आहे. आणि या बाजूला आहे
श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट भक्त निवास. फक्त या भक्त निवासचा विषय असा आहे की इकडे ज्या बसेस वगैरे आहेत तर ग्रुप बुकिंगसाठी या ठिकाणी रूम मिळतात. सिंगल पर्सन डबल पर्सन रूम मिळत नाहीत. आणि ह्या स्टॉपच्या समोरच जो रस्ता गेला आहे त्या ठिकाणीच आहे मंदिर. तर चला आता आपण दर्शन करूया. तर आम्ही आता इकडे फुलाची करंड्याने घेतली आहे. बेल फुला, गंगाजल आणि फळं असत. तर इकडे सर्व अजून बंद असा दुकाना का ओपन नाही झाली आहे. अरे छत्री साईड ठेवक होती ना, जा ठेवू ना जा. तर तुला सामान वगैरे कसा काय ठेवतो काय आयडिया नाही, त्यामुळे आपण छत्री काय चप्पल पण ठेवूया इकडे. तर आपण आता आहोत श्री घृष्णेश्वर मुख्य प्रवेशद्वार आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे हे. आणि तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी या ठिकाणी मोबाईल जमा करावा लागतो. तर एका मोबाईलचे 10 रुपये आहेत आणि ते पेड करून मगच तुम्ही इकडे जायचं. रिसीट वगैरे मिळते आणि इकडून एंट्री आहे. मोबाईल स्ट्रिक्ट वगैरे चेकिंग होतो आणि इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आता सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी अजिबात नव्हती. अगदी गाभाऱ्यापर्यंत दर्शन झालं. तर आतापर्यंत आम्ही 9 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतला आणि आता या आमच्या 12 ज्योतिर्लिंग दर्शनमधला 10व्या ज्योतिर्लिंग दर्शन होता. पहिल्यांदाच एवढा वेळ गाभाऱ्यामध्ये थांबूक मिळाला. गर्दी अजिबात नव्हती, फक्त 2-3 लोक होती आणि अगदी 5 मिनटात दर्शन झाला. मस्तपैकी शिवलिंगावर फुलं वगैरे वाहूक मिळाली, व्यवस्थित पाया पडूक मिळाला. खूप भारी. फक्त या ठिकाणी दर्शन घेताना पुरुषांका म्हणजे कमरेच्या वरचे सगळे कपडे काढूचे लागतात आणि मगच गाभाऱ्यात प्रवेश करूचं लागतं. महिलांसाठी असे काही नियम नाही आहेत. आणि त्याच्यानंतर मग इतर आसपासच्या मंदिरामधलं दर्शन घेऊन तुम्ही डायरेक्ट बाहेर येऊ शकतात. खूप मस्त असं दर्शन झालं. वा, खूप बरं वाटलं. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच या ठिकाणी ही फुलांची करंडी वगैरे असा बेलपत्र फुला वगैरे. दादा 50 रुपये ना? 50 रुपये. ओके, फक्त 50 रुपये. अजून तुम्हाला गंगाजल त्याच्यानंतर फळा वगैरे काय घ्यायचे असतील, प्रसाद घ्यायचे असतील तर त्याचे वेगळे 100, 150, 200 रुपयापर्यंत प्राईज असतं. ओके, त्या ठिकाणी प्रसाद वगैरे पण असत. तर आपण मंदिराची एंट्री करतो तिकडून आपण घेतलेली मग अशी. तर या ठिकाणी देखील तुम्ही घेऊ शकता. होय, नक्कीच. हो, धन्यवाद. आणि या दादांकडे देखील मोबाईल लॉकरची व्यवस्था आहे. 10 रुपये पर मोबाईल. तर तुम्ही मंदिरामधून दर्शन घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी पैसे पेड करून मोबाईल तुमचं रिटर्न घेऊ शकता. थँक्यू दादा. गरम गरम मस्तपैकी चाय. इकडे समोरच या ठिकाणी चहाचं दुकान असं. नाश्ता नाही भेटत. ॲक्च्युली नाश्ता करून आमका इकडून बस पकडूची होती. चला चायवर आता काम बघूया. मंडळी, जर तुम्ही श्री घृष्णेश्वर देवस्थानाच्या दर्शना घेत असाल तर या ठिकाणी बाजूकच आपले अजंठा वेरूळ लेणी असत, वेरूळ लेणी असत. त्यानंतर कैलास मंदिर असत. तर तिकडे नक्की व्हिजिट करा. आपण व्हिजिट करत नाही कारण इकडून आमका आता परळी बैद्यनाथला जायचं असा. त्याच्यामुळे कारण इथून जवळपास 250 ते 270 किलोमीटर असा आणि आमका परत इकडून आता जाऊन छत्रपती संभाजी महाराज नगर बस स्टॉपला जायचं असा. तिकडून बस टप्प्याटप्प्याने चेंज करूचे असतात. 5-6 तासाचा प्रवास आहे. त्याच्यानंतर तिकडून दर्शन घेऊन आमका परत रिटर्न मुंबईत जायचं कारण पुण्याक सुट्टी नाही आहे. त्यामुळे पण जर तुम्ही इकडे येलास तर 2 दिवसाचं पूर्ण टूर प्लॅन करून यावं तुमचं, म्हणजे तुमका दर्शन पण व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर इकडे तुम्ही लेणी, कैलास मंदिर वगैरे पण बघू शकतास. तर ह्या तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. आमचं मेन टार्गेट असा ज्योतिर्लिंग दर्शन. त्यामुळे आपण साईडचे जे सीन असतात ते शक्यतो स्किप करतो कारण पुण्याक सुट्टी नसता, गोंधळ होता. त्यामुळे कसं काम पण बघूचं लागतं. तुम्ही येलास तर नक्की 1-2 दिवस ठेवून, कारण अजून इकडे दौलताबाद किल्लो खूप सारे ठिकाणं असतात फिरण्यासारखी असत. तर ती नक्की फिरा तुम्ही. आज पण पावसाने मेहरबानी केल्या ना. खूप बरं यार. खूप रात्री तर अक्षरशः भिजवलेल्या. म्हणजे आम्ही बस पकडल्यापासून ते अगदी रूममध्ये येईपर्यंत, त्याच्यानंतर पण रात्रभर पाऊस होतो. आता पाऊस गेला त्याच्यामुळे जरा थोडासा बरा वाटता. पण आता आमका लगेच इकडून निघायचं असं. तर आम्ही आता रूमवर चाललो. तुमका रूम टूर पण मी देते. मंदिरापासून जवळपास एक 100 मीटरच्या अंतरावर या ठिकाणी आम्ही रूम घेतलेली. तर श्रीवास्तव रेसिडेन्सी अँड रेस्टॉरंट
तर या ठिकाणी नंबर असत तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टे बुक करू शकता. तर 800 रुपयामध्ये आमका नॉन AC रूम मिळाली रात्री. सिंगल पर्सन वगैरे, त्याच्यानंतर डबल पर्सन असत तर त्याचे रेट्स वगैरे तुम्ही फोन करून विचारा. रूम वगैरे एकदम मस्त असत. तर आता आमची रूम दाखवतो. आम्ही रात्री 9 वाजता येलो ना, तर 9 वाजता येलो ते सकाळी 9 वाजेपर्यंत चेकआउट टाईम असा इकडे. आणि रूम तर एकदम सॉलिडच असा मस्त. हे बघा इकडे डबल बेड असत, त्याच्यानंतर मोबाईलसाठी चार्जिंग वगैरे, आरसो असा, कर्टन्स वगैरे विंडो, त्याच्यानंतर फॅन. आणि रूम पण एकदम क्लीन असा, काही प्रॉब्लेम नाही. मस्त आमका चांगली व्यवस्थित झोप लागली. बेडशीट वगैरे एकदम क्लीन असत, उशी वगैरे सर्व, ब्लँकेट्स. आणि त्या ठिकाणी वॉशरूम वगैरे पण एकदम व्यवस्थित असा. गरम पाणी वगैरे पण आमका सकाळी 4:30 वाजता मिळाला, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आम्ही आमचा पॅकअप या ठिकाणी केलं. आता फक्त आपल्या बॅग पॅक करून निघायचं असं. आपली 7:30ची बस असं. आता वाजलेत 6:30, अजून 1 तास राहिला होय ना. चला, मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आतमध्ये फोटो काढू अलाउड नाही ते, त्याच्यामुळे आम्ही असं एक फोटो काढलो. खूप भारी, अगदी त्यांना 10 मिनिटात आपल्याला दिल्यानं फोटो काढून. 120 रुपये घेतल्या, भारी वाटतं. 100 रुपये मंदिर 100 रुपये घेतले. ओके, सकाळची वेळ होती म्हणून 100 रुपये घेतले काय रे. मंदिर तर एकदम मस्तच असा. गाभाऱ्यात एकदम व्यवस्थित असं आमका दर्शन झाला. त्याच्यानंतर ही मंदिराची जी कन्स्ट्रक्शन म्हणजे स्थापत्य शैली असा ती पण खूप सुंदर असं, म्हणजे दगडांमध्ये कोरीव काम केलेला, खूप सुंदर, म्हणजे बघून असं एवढं भारी वाटतं ना, खूप भारी. आणि गाभाऱ्यात पण एकदम शांतता, कमी होती माणसा, दर्शन एकदम व्यवस्थित. याच आत्तापर्यंतच्या ज्योतिर्लिंग दर्शनामध्ये या ज्योतिर्लिंगचं दर्शन आपल्या खूप मस्त झाला. आता नेक्स्ट पाली नाही, परळी वैद्यनाथ. चला मंडळी, इकडे ही बाईक आणि त्याच्यावरचं लोगो बघून वाटलं की यूट्यूबर आहे. तर दादा कुठल्या तुम्ही? आप किधर से हो? उड़ीसा से. और अभी ये कौन सा चालू है बाइक राइडिंग? कौन सा मतलब सर? अभी मतलब 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहे हो ना? 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रा कर रहे हैं बाइक से पूरा. अभी स्टार्ट कब किया था? स्टार्ट आज का जो 17 दिन हो गए. 17 दिन हो गए. 17 दिन से अभी आपका कितना कंप्लीट हुआ है? अभी मेरा 3 ज्योतिर्लिंग और 1 धाम कंप्लीट हो गया है. ओके. जैसे कि हमारा मल्लिकार्जुन हो गए. हाँ. और फिर क्या रामेश्वरम, हाँ, वो ज्योतिर्लिंग में जाता है. और फिर इसमें धाम में भी आता है. सही है. फिर कृष्णेश्वर कंप्लीट हो गया, दर्शन भी अच्छे से हो गया, पूरा स्पॉट दर्शन हो गया. अभी मैं जा रहा हूँ त्र्यंबकेश्वर जा रहे हैं. ओके, नासिक. जी नासिक. ओके, तो आपको बहुत बहुत बधाई आपकी अगली यात्रा के लिए. ओके, थँक्यू. दादाचं चॅनल पण सबस्क्राईब करा. बघा चॅनलला नाव आहे काय नाम? बिस्वा ओडिया ब्लॉग. बिस्वा ओडिया ब्लॉग्स. ओडिसावरून आहेत ना? जी. ओके, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या यात्रेसाठी. आपण आता बस स्टँडवर असो इकडे, आणि आपली बस कदाचित मला वाटतं फलक क्रमांक 6 वर लागत. इकडून आपल्या लातूर साईडला जायचं असतात. अंबेजोगाई बस मिळाली तरी चालतात, कारण ती परळीवरून जातात.